नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल स्टॉक मार्केट इन मराठीमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहे BHEL या कंपनीच्या Q4 रिझल्टबद्दल. तर मित्रांनो, कंपनीबद्दल सांगायचं झालं तर कंपनी आता 2 महिन्यामध्येच शेअर मार्केटमध्ये लिस्ट झालेली आहे आणि कंपनी IT सर्व्हिसमध्ये काम करत आहे. तर मित्रांनो, चला बघूया कंपनीचा या क्वार्टरमध्ये इन्कम किती झालेला आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही कंपनीचा या क्वार्टरमध्ये जवळजवळ 7,871 कोटी इतका इन्कम झालेला आहे. तोच इन्कम मागील क्वार्टरमध्ये जवळजवळ 7,281 कोटी इतका होता आणि मागील वर्षी हाच इन्कम कंपनीचा 7,362 कोटी इतका होता. तर मित्रांनो, कंपनीने क्वार्टर ऑन क्वार्टर अँड इयर ऑन इयर येथे चांगली ग्रोथ घेतलेली दिसून आली आहे. तर मित्रांनो, चला बघू कंपनीचा या क्वार्टरमध्ये खर्च किती झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता कंपनीचा ह्या क्वार्टरमध्ये जवळजवळ 6,429 कोटी इतका खर्च झालेला आहे. तोच खर्च मागील क्वार्टरमध्ये जवळजवळ 6,230 कोटी इतका होता आणि मागील वर्षी हाच खर्च कंपनीचा 6,205 कोटी इतका होता. तर चला मित्रांनो, बघूया कंपनीचा फायनल प्रॉफिट हा किती आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता कंपनीचा फायनल प्रॉफिट या क्वार्टरमध्ये जवळजवळ 1,091 कोटी इतका आलेला आहे. हाच प्रॉफिट मागील क्वार्टरमध्ये जवळजवळ 794 कोटी इतका होता आणि मागील वर्षी हा कंपनीचा प्रॉफिट हा 2,520 कोटी इतका होता. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता कंपनीने क्वार्टर ऑन क्वार्टर चांगली ग्रोथ दाखवलेली आहे, परंतु इयर ऑन इयर कंपनीने थोडा डाऊनफॉल दाखवलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता कंपनीने डाऊनफॉल दाखवण्यामागील कारण म्हणजे कंपनीची मागील वर्षी एक्सेप्शनल आयटममध्ये 2,200 कोटी हे एक्स्ट्रा कंपनीला मिळाले होते, त्यामुळे कंपनीचा रिझल्ट हा इतका चांगला आलेला दिसून आलेला आहे. तर मित्रांनो, कंपनीने ह्या क्वार्टरमध्ये रिझल्ट हा चांगला दाखवलेला आहे हे दिसून आलेला आहे. तर मित्रांनो, चला बघू कंपनीचा EPS इथे किती दिसत आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता कंपनीचा EPS हा 1.46 इतका दिसत आहे. हाच EPS मागील क्वार्टरमध्ये जवळजवळ 1.12 इतका दिसत होता. तर मित्रांनो, क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीच्या EPSमध्ये चांगली वाढ झालेली दिसून आलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.